आगामी लोकसभा चुनाव पर सभी पार्टी ने अपने प्रचार प्रसार का कार्यक्रम शुरू कर दिया है, जिसमें बीजेपी से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्र के दौरे पर है और उन्होंने हाल ही में चंद्रपुर के मोरबा गांव से प्रचार सभा की शुरुआत की है। इसी पर नागपुर पहुंचे शिवसेना शिंदे गुट के नेता उदय सामंत ने इस पर बयान देते हुए कहा कि महाराष्ट्र में महायुति सफल नजर आ रही है। साथ ही इस प्रचार सभा की तारीफ करते हुए उन्होंने दावा किया कि इस बार महाराष्ट्र से महायुति की 45 सीटें पक्की हैं, जिसमें उनसे विपक्ष शिवसेना के आरोपों और टीकाओं पर सवाल किया गया। तो उन्होंने बताया कि महायुति का और शिवसेना उद्धव ठाकरे गुट का कोई सामना नहीं है। कुदरत ने पहले असली शिवसेना का प्रमाण दे दिया है, इसलिए उनके टीकाओं का जवाब देने का कोई लाभ नहीं। कालची सभा देखील प्रचाराची फार मोठा शुभारंभ मोदी साहेबांनी केला। उद्या देखील रामटेकमध्ये सभा आहे, त्याच्या नियोजनासाठीच मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानं मी आज पोहोचलो आहे। आता मी रामटेकला जाणार आहे। मला असं वाटतं की कालचा माहोल बघितल्यानंतर आम्ही जे उद्दिष्ट धरलेलं आहे 45 पारचं ते महाराष्ट्रामध्ये नक्की होईल याची खात्री आहे। स्वतः पंतप्रधान महोदय आहेत, गडकरी साहेब राहतील, सगळे नेते मंडळी राहतील, मुख्यमंत्री महोदय राहतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय राहतील। काल मोदी साहेबांनी टीका केली होती की ओरिजिनल शिवसेना आमच्यासोबत आहे, तर त्यात आज उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे की मोदींसोबत असलेली शिवसेना ही चायनीज शिवसेना आहे। मला असं वाटतं की आमचा जो सामना आहे तो उबाठाबरोबर नाहीच आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही। मोदी साहेबांनी अतिशय मार्मिक भाषेमध्ये सांगितलेलं आहे की आता जगानं मान्य केलेले आहे की शिवसेना खरी कोणाची आहे, आणि तेच काल सुतोवाच आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले आहे। आणि काल आपल्याला माहिती असेल शिवसेनेच्या म्हणजे उबाठाच्या नेत्याने असं सांगितलं की 35 जागा येतील महाराष्ट्रामध्ये, तर ते चुकून झालं। त्यांना असं म्हणायचं होतं की भारतामध्ये आमच्या 35 जागा येतील, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही लक्ष द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। नरेंद्र मोदी साहेब 4 जूनला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 45 पार आम्ही नक्की करू। थोड्याच वेळात राज ठाकरेंची सभा सुद्धा होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये काय सामील होतील काल त्यांना हे दिलं पाहिजे। शेवटी राजसाहेब ठाकरे हे स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालवतात, त्यांच्या पक्षाची भूमिका काय घ्यावी हा राजसाहेबांचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु त्याच्यामध्ये आमच्यासोबत यायचा जर निर्णय झाला तर नक्कीच आम्हाला आनंद होईल। शिवसेनेत आलं पाहिजे असं काही ठरलं आहे का, असं काही बोलणं? मी एवढा मोठा नाही की ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करू शकेल, पण राजसाहेबांनी जर महायुतीमध्ये बरोबर यायचा निर्णय घेतला तर आम्हाला आनंद होईल। अगोदर 3 पक्ष आलेले कुठेतरी सीट शेअरिंगमध्ये वादविवाद थोडेफार प्रकृती दिसले, त्यामुळे राज ठाकरे पुन्हा आल्यानंतर अजून सीट शेअरिंगमध्ये काय अडचण होईल? लोकशाहीमध्ये ज्यावेळी अलायन्स होते त्यावेळी जागा वाटपावरनं पाठीपुढं होत असतं। महाविकास आघाडीमध्ये पण आपण बघितलेलं आहे। महाविकास आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांनी तर स्पष्ट सांगितलेलं आजही मी नाराज आहे, त्यामुळे तशी काही परिस्थिती आमच्यामध्ये नाही आहे। आमच्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे। तिन्ही नेते एकमेकाशी समन्वय साधून निर्णय घेतात, त्याच्यामुळं अशा पद्धतीची कुठेही संधी विरोधकांना मिळेल असं कृत्य आमच्याकडनं होणार नाही। थँक्यू। खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने
उत्साह नवा आणला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.